एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओ मध्ये। तर आज मी बनवणार आहे मेथी बटाटा आणि ज्वारीची भाकरी। माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। नेहमी मी हा बटाटा वापरते मेथीची भाजी बनवण्याकरता, पण आज आपण बेबी पटॅटोज यूज करणार आहेत। ते म्हणजे हे असे मी हे हाफ किलो आणले आहेत आणि एक मोठी मेथीची जुडी मी साफ करून घेतलेली आहे। तर सर्वात पहिला आपण हे बटाटे असे घ्यायचे, पाण्यात घालून घेऊ जेणेकरून त्याची माती पुरी निघून जाईल। आणि हे असे छान असे चोळून धुवायचे। चोळून धुतले की माती निघून जाते। बटाटे आता माझे धुवून झालेत। आता आपण एका कुकर मध्ये असे घालून घेऊ। असं एक ग्लास भर आपण त्याच्यात पाणी घालून घेऊ। थोडं मीठ आपण बटाट्यात घालून घेऊ आणि कुकरचं झाकण आपण लावून गॅस चालू करा। 2 शिट्टी होईपर्यंत आपण कुकर लावून घेऊ। तोपर्यंत आपण मेथीची भाजी धुवून आणि चिरून घेऊया। तर आपण मेथीची भाजी काल रात्रीच मी साफ करून ठेवली होती। तर आता मी ती मेथीची भाजी अशा जाळीदार भांड्यामध्ये काढून घेते। मेथीची भाजी धुण्यासाठी मी एक असं छोटा टब घेतला आहे, जो मी साधारण नेहमी भाजी धुण्यासाठीच यूज करते। याच्यात आपण पाणी घेऊ आणि मेथीची भाजी चांगली सोक करू, जेणेकरून तिची पूर्ण माती निघून जाईल। आणि अशा जालीवरती आपण ती काढून घेऊ। अशाच प्रकारे पूर्ण मेथीची भाजी आपण पाण्याने धुवून घेऊ। 2-3 पाण्यात न धुतली तर एकदम साफ होऊन जाईल। आता 2दा भाजी माझी धुवून झाली आहे। आता परत एकदा स्वच्छ पाण्याने मी ती धुवून घेत आहे अशी। आता भाजी आपली धुवून झालेली आहे स्वच्छ। आपण तिला एका जाळीत अशी काढून घेऊ। बटाट्यांना एक शिट्टी आली आहे, अजून एक शिट्टी झाली की आपण बटाटे बंद करू। दुसरी शिट्टी पण झाली आहे। आता गॅस बंद करा। बटाटे आपले झाले आहेत। आपण आता ते खोलून घ्यायचे। शिट्टी काढून घेऊया पहिल्यांदा। दोन शिट्टी लावून आपले बटाटे झाले आहेत। आता आपण ते एका चाळणीत काढून घेऊया। तर आता बटाटे थोडे थंड झाले आहेत, तर मी त्याची ही पातळ स्किन जी आहे ही अशी काढून घेणार आहे सर्व बटाट्यांची। अशाच प्रकारे सर्व बटाट्याची आपण स्किन काढून घेऊ। या बटाट्यांची जे स्किन असते ही खूप पातळ असते। निघत नाही, नको पाहिजे त्यासाठी नाही। ऍक्च्युली काय आहे, आपण जर डायरेक्ट बनवले असते ना मेथी सोबत, तर मेथी लवकर शिजली असते आणि बटाटे थोडे कच्चे राहिले असते। म्हणून मी 2 शिट्टी लावून घेतली आहे, जेणेकरून दोघांचं जे कुकिंग टाइम आहे हा इक्वल होईल। कच्चे बटाटे कुकिंग टाइम पाठी पुढे व्हायला नको, म्हणून मी 2 शिट्ट्या लावून घेतलेल्या आहेत। जोर जोर से बोल के लोगों को स्कीमें बता दे। माझ्याने तर बटाटे पण निघतात आहे। चालेल ना? चालेल। जेवण हे खूप प्रेमाने करायचं असतं। हा, मी खातो प्रेमाने। जेवण प्रेमाने केलं ना का सगळं होतं चालेल। तू प्रेमाने जेवण कर, मी प्रेमाने खाईन। हाँ, ये कर लो पहले। आणि बऱ्याचदा मी बटाट्याची भाजी अशी बनवली आहे, मी स्किन सोबत बनवली आहे। म्हणतात की याच्यामध्ये जास्ती विटामिन आहे। कशात? ह्या बटाट्याच्या सालीमध्ये। हा, ह्याची भाजी बनव नाही, त्याची भाजी नाही बनवायची। आता बटाटे सोलून झालेले आहेत आणि आता मी मेथीची भाजी चिरून घेते। अशी मेथीची भाजी आपण चिरून घ्यायची आणि एका भांड्यात अशी काढून घ्यायची। आता आपली मेथी अशी बघा चिरून झाली आहे। तर आता आपण 2 कांदे लांब चिरून घेऊया। असे 2 कांदे घ्यायचे, ते लांब चिरून घ्यायचे। हे अशा प्रकारे आपले कांदा कापून झालेला आहे। 4 मिरच्या आपण धुवून घेतल्या होत्या।
अशी देठं कापून घेतली आहेत आणि मी अशा चिरून घेत आहे. अशा उभ्या चिरून घ्यायच्यात आणि हे लसूण आता मी असं सोलून घेत आहे. हे असं लसूण आपण सोलून घ्यायचं, असं ठेवायचं. एक एक करून सोलण्यामध्ये माझा टाइम खूप वेस्ट होईल, म्हणून मी असा एक माझ्याकडे दगड आहे किचन मध्ये, जो मी काही असं मला ठेचायचं असेल तर मी ह्याच्यानेच ठेचते त्याला. अशी ठेचून झाली आता लसूण. आता मला ती साल काढायला खूप सोपं पडणार आहे. हे अशा प्रकारे ठेचलेली लसूण आपल्याला फटाफट साफ करता येते. फटाफट साफ करून घ्यायची, खराब बाजू आपण काढून घेऊया. अशा प्रकारे ही लसूण आपली सोलून झाली आहे. तर आता आपण हिला अशी बारीक चिरूया. अशा प्रकारे आपला टाइम थोडा वाचतो. आता कांदा, लसूण आणि मिरची चिरून झालेला आहे. आता आपण फोडणीची तयारी करू. एक कढाई ठेवायची आहे गॅसवर आणि गॅस ऑन करा. तेल घालून घेऊ. याच्यात साधारण छोटे छोटे चम्मच आहेत म्हणून मी 5-6 घालत आहे. एक चम्मच छोटं जिरं घालायचं आहे. गॅसची फ्लेम आपल्याला थोडी मोठीच ठेवायची आहे. थोडं हिंग घालू. माझ्या अंदाजाने मी थोडं हिंग घातलेलं आहे. आता थोडं जिरं तडतडायला लागलंय तर आपण त्याच्यात लसूण घालू. थोडी लसूण आता घालू आणि थोडी कच्ची ठेवू, जेणेकरून आपण भाजीच्या वरती घातली तर थोडी चव चांगली येते. आणि एका अशा पळ्याच्या साहाय्याने आपण हे थोडं ढवळून घेऊ. कांदा घालून घेऊ. कांदा असा ढवळून घ्यायचा. हे नॉनस्टिक कढईमध्ये मी बनवते, म्हणजे मला तेलाचं प्रमाण खूप कमीच लागेल. आणि हेल्थ वाईज बघायला गेलात तर तेल कमी खाल्लेलंच चांगलं असतं, म्हणून मी मोस्टली माझं जेवण हे मी नॉनस्टिक मध्येच बनवत असते. तेलाचं प्रमाण थोडं कमीच असतं. अशा प्रकारे कांदा आपण थोडा कच्चा पक्का परतवून घेऊया आणि त्याच्यामध्ये मिरची घालून घेऊया. मिरची घातल्यानंतर थोडं असं मिक्स करून घेऊ. गॅसची फ्लेम थोडी आपण कमी करू आणि हे जे आपण बटाटे सोलून ठेवले होते ते आपण ह्याच्यात घालू. बटाट्यांना चांगलं कांद्यासोबत आपण मिक्स करून घेऊया, जेणेकरून ते थोडे फ्राय होतील आणि त्यांचा रंग बदलेल. जर तुम्हाला थोडी तिखट भाजी खायला आवडत असेल तर तुम्ही थोड्या मिरच्या ह्याच्यामध्ये एखाद्या 2 वाढवू शकता. आता आपण ह्याच्यामध्ये थोडी हळद घालून घेतो. थोडीशी मी त्याची जागा करून घेते यामध्ये आणि ते मध्ये आपण अशी थोडीशी हळद घालू, जेणेकरून बटाट्यांना चांगला गोल्डन असा रंग येईल हळदीने. बटाट्याचा रंग बदललाय. आता आपण ही चिरलेली मेथी याच्यात घालू. थोडी थोडी करून घालू, जेणेकरून आपल्याला मिक्स करायला थोडं सोपं पडेल. अशा प्रकारे संपूर्ण मिक्स करून घेऊ. आता आपली भाजी चांगली मिक्स झालेली आहे. आपण बटाटे शिजवताना मीठ घातलं होतं थोडं, म्हणून आपण आता अंदाजे फक्त भाजीला वगैरे लागेल इतकंच मीठ घालायचं आहे. मी असं 1 चम्मच घालून घेते आहे मीठ आणि थोडंसं म्हणजे 1.5 चम्मच. आता मी पुन्हा एकदा असं चांगलं फिरवून घेते आहे, जेणेकरून हे मीठ सर्वीकडे लागेल.
आता कसं आहे, मेथीला थोडं पाणी असतं ना, आपण ह्याच्यात पाणी नाही घालायचं आहे. आपण तिला तिच्याच पाण्याने शिजवून द्यायचंय. फक्त आपण तिला वाफेवर शिजवणार. शिजल्यानंतरला ती खूप कमी होऊन जाते. आणि आपण ती ठेवली होती ना लसूण कच्ची, आपण आता ती वरतून घालून घेऊ. याच्याने काय होतं, छान स्वाद येतो कच्च्या लसणीने. जर वरून टाकलं ना आपण, खूप छान स्वाद येतो. आता एक टोमॅटो घ्यायचा आहे आणि असं त्याला आपण बारीक चिरून घेऊया. असा त्याला आपण बारीक चिरून घेऊया. टोमॅटो मी कारण टाकते माहितीये तुम्हाला का? टोमॅटोनी थोडं काय ना असं म्हणजे आंबट तिखट असं हवं असेल ना, आणि बटाटा आहे ना, बटाट्यात आपण मीठ वगैरे घातलंय, पण थोडंसं असं टोमॅटोचा जो आंबटपणा असतो ना, त्याच्याने कसं जरा चटपटीत लागेल थोडी भाजी, म्हणून मी थोडा वरून टोमॅटो घालणार आहे. तर असा आपण टोमॅटो घालून घ्यायचा आणि असा पसरवायचा. मिक्स करायचं नाही, मी असाच ठेवणार आहे वरती. असाच टोमॅटो आपण वरतीच ठेवूया आणि झाकण लावूया. आणि तिला तिच्याच पाण्यामध्ये हो, आणि तिला तिच्याच पाण्यामध्ये आपण शिजवून द्यायचं, जेणेकरून ती खूप चांगली लागते. पाणी नाही घालायचं. पाणी घातल्यानंतर त्याचं चवच निघून जाईल. तिला तिच्याच पाण्यात शिजवायचं. वाफेवरचं जेवण हे खूप स्वादिष्ट असतं, म्हणून शक्यतो मी सगळ्या भाज्या वाफेवरतीच बनवते. आणि आपण असे झाकण त्याला लावून घेऊ. किती मिनिटं साधारण ठेवायचं? साधारण 10 मिनिटात भाजी खूप छान शिजते, कारण का आपण बटाटा ऑलरेडी अर्धा शिजवून घेतला होता, म्हणून ह्याला टाइम नाही लागला. एका बाजूला आपली भाजी होत आहे, तर आपण एका बाजूला आपल्या भाकऱ्या करून घेऊ. त्यासाठी मी याच्यात 1.5 कप पाणी घातलेलं आहे. पाण्यामध्ये थोडं आपण मीठ घालून घेऊ. इथे पाणी होतच आहे, तोपर्यंत आपण थोडं भाजीला फिरवून घेऊ. भाजीला असं फिरवत राहायचं अधूनमधून, नाही तर भाजी खाली लागेल. आता आपली भाजी झाली आहे. थोडं अजून आपण त्याला 2 ते 3 मिनिटं ठेवू. उकळ आली आहे. आता मी पीठ घालते याच्यात. एका छोट्या चमच्याच्या साहाय्याने आपण पीठ घालून घेऊ. पाणी लागेल काय? नाही, एवढ्याच पाण्यात. अंदाज सेम असला पाहिजे पाण्याचा. जितकं पाणी तितकं पीठ. म्हणजे तुम्ही जर तीच वाटीने पाणी टाकलं, ती वाटी पुसून त्याच्यातच पीठ घेतलं, तर तुम्हाला प्रमाणाचं चूक होणार नाही. प्रमाणात चूक होणार नाही. हे अशा प्रकारे झालेलं आहे. गॅस बंद केलाय मी, आणि त्याच्यावरती एक आपण असं झाकण ठेवूया 2 ते 3 मिनिटं, जेणेकरून थोडं पीठ आहे ना आपलं मऊ होतं मळताना. आता आपलं पीठ झालं आहे. आपण ते इकडे साईडला घेऊ. हे असं ते पीठ आपण एका भांड्यात काढून घेऊ. असं पूर्ण पीठ काढून घ्यायचं आहे. आपण या भांड्यात थोडं पाणी घालून घेऊया, जेणेकरून हे धुताना आपल्याला त्रास होत नाही. आता हे थोडं पीठ गरम आहे. हे पीठ गरमच मळलेलं चांगलं असतं, तर चपात्या कशा नरम नरम मऊ होतात. बोटं भाजतात. अरे खूप गरम आहे ना, ते थंड नाही होत आहे लवकर. आता आपण हे पीठ असं चांगलं मळून घेऊ. हे असं चांगलं मळून घ्यायचं. असा पाण्याचा हात घ्यायचा चांगला, आणि आपण असं मळून घ्यायचं, जेणेकरून थोडं जर कडक जरी झालं असेल तर ते नरम होईल. ते मी 1 चमच थोडंसं आपलं तेल घालून घेत आहे. आता आपलं पीठ मळून झालेलं आहे. हे बघा, असं पीठ मळायचं. झालं मळून. पण आता आपला भाजीचा काय? हा, भाजी मी बारीकवर ठेवली आहे. माझं लक्ष आहे भाजीकडे. दुर्लक्ष करायचं नाही तर भाजी आपली लागेल. आता मी गॅस बंद केलाय, पण भाजी लागली नाहीये. बघ किती छान दिसते भाजी, सुंदर. आणि तिचा जो मेथीचा वास दरवळतोय बघ, किती सुंदर वाटतंय. बटाटेही सुंदर दिसतात आणि छान असे शिजले आहेत. नरम नरम शिजले आहेत. आणि गॅस मी बंद केलाय.
आता असा एक उंडा घ्यायचा एवढा मोठा आणि त्याला असं चांगलं मळून घ्यायचं. असा थोडा थोडा आपण लगदा घेतला ना असा गोळा, त्याला असं मळून घ्यायचं आणि त्या पिढ्यावरती असं चांगलं असं मळून घ्यायचं. त्याला असं गोल करून घेऊ आपण आणि थोडं सुकं पीठ असं आपण लावून घेऊया. बरेच जण असं हातावरती वगैरे थापून वगैरे बनवतात पाण्यावरती, पण मी ज्यांना थापून येत नाही बनवायला, मी कधी कधी बनवते थापून, पण आज मी असं बनवत आहे की जेणेकरून ज्याला येत नाही तोही बनवू शकेल. हे असं पिठाला आपण सुकं पीठ लावून घ्यायचं उंड्याला आणि असं लाटणीने थोड्या हलक्या हाताने आपण असं फिरवून घ्यायचं. हे असं साईज चेंज होते. हो, हे असं चांगलं लाटून घ्यायचं आणि सर्वीकडून सेम लाटलं पाहिजे. कुठून जाड कुठून पातळ अशी राहिली नाही पाहिजे आपली भाकर. अशी भाकर आपण लाटून घेऊ. हे बघा, अशी ही भाकर आता मी लाटून घेतली आहे. आता आपण तव्यावर थोडं पाणी शिंतडू. तर असं वाटीत मी पाणी घेतलं आहे. असं आपण पाणी घ्यायचं आणि असं तव्यावरती थोडं शिंतडायचं. त्याने काय होतं? त्याच्याने काय नाही, त्याच्याने डायरेक्टली भाकर टाकल्याने चिटकत नाही. आणि आता ही भाकर मी अशी याच्यावरती टाकत आहे. मी भाकरीला पाणी नाही लावणार आहे, मी भाकर अशीच बनवणार आहे ज्वारीची. नाहीतर मी असं पाणी थापते नेहमी भाकरीवरती, पण मी हिला पाणी नाही लावणार आहे. का? मी तिला ऑलरेडी गरम पाण्यामध्ये मळलेलं आहे आणि खूप सॉफ्ट मळलेलं आहे. तर बऱ्याचदा मी अशीच बनवते आणि ती खूप मऊच होते. गॅस थोडा मोठा ठेवायचा, फास्ट ठेवायचा आहे. अजून ती खालून शिजली नाहीये, असं वरती दिसतं ती खालून शिजत आली का. तिला थोडं शिजू द्यायचं. तोपर्यंत मी दुसरी पोळी लाटून घेते. एक बाजूने जेव्हा भाजते ना तेव्हा असं थोडं डिफरन्स दिसतो. का मगाशी आपण टाकलेलं तेव्हा कसं प्लेन होतं, आता वेळ थोडं. हा, तर आता आपण हिला अशी फिरवून घेऊ आणि अशी फिरवून घ्यायची आणि अशी कडा दाबायची तिची. एक साईडनी थोडी अशी भाजलेला रंग येतो भाजा तेव्हा आवाज. आता आपली भाकर अशी भाजत आलेली आहे. आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच ऑथेंटिक तुम्हाला जर डिश बघायच्या असतील तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. आता आपली भाकर झाली आहे भाजून. तर आपला बेत आता तयार आहे. आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि नवीन नवीन व्हिडिओ सोबत मी येतच राहीन. तुम्हाला नोटिफिकेशन हवं असेल तर बेल आयकन दाबायला विसरू नका.